अगं सोरे काटा किर्रस दिसायला लागलीस बघ. खरंच लय भारी दिसतीस. आई म्हणती ना तीच खरं आहे बघ. या कावळ्या कोकिळ्याच्या घरात तूच काय तो एक राजहंस आहेस. बघायला येणारा मुलगा ही आमची पोरगी बघून बादच होईल. सोरे माझीच नजर लागल बया. बर ती माणसं आली की मी बोलवते तुला. हा तयार राहा. थांब थांब थांब. चल 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 पटकन चल. हा तुम्ही स्वतः आला होय. हा सॉरी जरा उशीरच झाला. असू दे असू दे. ए बाब्या बाब्या घेऊन जा जा. हे घ्या तुमचं बिल. हे घ्या मोजून घ्या. हो हो थँक्यू दादा. येते परत. या चल ग. बाब्या. हा हा बाब्या 3 नंबरला काय बघ रे. वाघवर्धाने आपल्या कल्याणी पुढे उद्योगाची पहिली मोठी कमाई. हे घे. संजय मला एक कळत नाही तू एवढी मेहनत करू करू स्वतःच्या जीवावर हा पापडाचा उद्योग सुरू केला नाही म्हणजे चांगलंच काम केलंस. मग घरच्याला सांगू की पूर्ण एवढं मोठं ऑर्डर मिळाली म्हणल्यावरती घरच्या जोर तर स्वाभिमानाने फाटायचीच येईल. येडी आहेस का जरा. चल पटकन. अगं तुला माहित नाही होय आईने जेव्हा असा बिझनेस चालू केलता तर डॅडी कसले उचकले होते तिच्यावर. बांदल घराण्याची शान. पंजाबराव बांधलांसारख्या खानदानी माणसाच्या बायकोनं पापड लाटायला लागले तर लोक काय म्हणतील. पण ह्या सगळ्यात घरात काय आहे काय नाही काय कमी जास्त होते या सगळ्याची चिंता आमच्या आईलाच. मोने खानदानीपणाचं सोंग घेता येतंय शानीचं बी सोंग घेता येतंय तर पैशाचं सोंग नाही घेता येत ग. या समध्यात आईची लय ओढाताण झाली आणि मी डॅडींच्या तोंडून लय वेळा ऐकलं की एखादा पोरगा असता तर लय फायदा झाला असता लय आधार झाला असता. मग एक दिवस मीच ठरवलं की मी आमच्या आईचा आधार होणार आणि डॅडींना दाखवून देणार. मोने मी तुला सांगते बघ कल्याणी पापड उद्योग जेव्हा बांदल घराण्याच्या इज्जतीपेक्षा मोठा होईल ना त्यावेळेस आमच्या डॅडींना कळेल आणि मग कदाचित त्यांना आपला अभिमान बी वाटेल. वा लई भारी वाटलं बघ मला. मोने अगं चल पटकन इथं काय गप्पा हाकीत बसलीस माझ्यासोबत. चल कन. मोने तू लई डुगू गाडी चालवतेस आणि इकडं मी चालवणार आहे. ए लायसन्स आहे का तुझ्याकडं. मला 18 वर्ष पूर्ण व्हायला फक्त 6 महिने बाकी आहेत कळलं ना. आपल्या इथं तसं पण कोण नाही चालत. आणि इकडं अगं पण चल की आता बस मागं पटकन. चला आवरा आवरा पटपट पटपट पट हात वा. कल्याणे स्वरांगी झाली का तयार. हा कुठल्या क्षणी येतील पाहुणे. हेमंतराव तो गाडी बाहेर ड्रायव्हर आहे ना. उभा केलाय त्याला तिथं. त्याला पैसे दिले ना. हो दिले पैसे. मायला हिम्मत कशी झाली. कल्याणे बया केवढ्यानं वराडले. दिले ना पैसे. बाजूला वा. या भित्तीवरची मुलूक मैदान कुठे गेली. ती वय मीच काढली. कशाला पाहिजे ती भंगारातली खुटकी रायफल. खोटकी रायफल. जा ए जा बाई तलवारच घेऊन हिची खाडोळीच करतो. हो डॅडी तुम्हीच ऐकली किती गंजली म्हणून. खोटकी रायफल म्हणते तू. खोटकी रायफल म्हणते तुझं जिभेला काय हाड. हा अरे
माझ्या आजोबांच्या गणपतराव महिपतराव बांदलांची ती आठवण आहे. मुलुक मैदान हा ही इथं भिंतीवर सजलीच पाहिजे. बांदल घराण्याची शान आहे ती. थांबा, कोणी हलू नका, मी स्वतः आणून घेतो. डिस्कस्टिंग. हळूच्या लवकर गाडी पाडशील मी आत्ताच. हो तू थांब जरा, काय काळजी करू नकोस बघ. अगं अशी का थांबली? काय नाही होत, आपलंच गाव आहे. चल, कोण नाही पकडत आपल्याला. होय की, तू काय बी काळजी करू नको म्हणलं ना मी तुला. सॉरी साहेब, चूक झाली. गावातल्या जात ना? जी. मग माहित नव्हतं नो एंट्री. सॉरी.